गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण TYB हिस्ट्री स्पेशल पेपर 4 यावरील MCQ टाईप प्रश्नांची चर्चा करणार आहोत. प्रश्न पहिला आहे, 1818मध्ये पेशवे पदावर असणाऱ्या पेशव्याचे नाव लिहा. इथे 4 वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. बाळाजी विश्वनाथ, नानासाहेब पेशवा, पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव. तर याचा योग्य पर्याय आहे दुसरा बाजीराव. 1818मध्ये पेशवे पदावर कोण होतं? दुसरा बाजीराव. ओके. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 1802चा वसईचा तह कोणाकोणामध्ये झाला होता? इथे 4 पर्याय दिलेले आहेत. इंग्रज आणि दुसरा बाजीराव पेशवा, इंग्रज आणि शिंदे, इंग्रज आणि होळकर, इंग्रज आणि गायकवाड. तर त्यामध्ये योग्य पर्याय कोणता आहे? इंग्रज आणि दुसरा बाजीराव पेशवा. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणत्या योजनेमुळे भारतात इंग्रजी शिक्षणाला प्रारंभ झाला? इथे 4 पर्याय दिलेले आहेत. चार्ल्स वूडचा खलिता, मेकॉले युनिट, हंटर कमिशन, रॅले समिती. तर योग्य पर्याय कोणता आहे? मेकॉले युनिट. मेकॉले यांनी 1835मध्ये शिक्षणविषयक एक कायदा पास केला. तो कायदा मेकॉले युनिट म्हणून ओळखला जातो आणि याच लॉर्ड मेकॉले युनिटनुसार हिंदुस्थानात इंग्रजी शिक्षणाला प्रारंभ झाला. ओके. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. खालीलपैकी कोणी वृत्तपत्र मुक्तीचे धोरण स्वीकारले होते? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. 1 लॉर्ड वेलस्ली, 2 लॉर्ड ॲडम्स, 3 लॉर्ड कर्झन, 4 चार्ल्स मेटकाफ. तर याचा योग्य पर्याय आहे चार्ल्स मेटकाफ. चार्ल्स मेटकाफला वृत्तपत्र मुक्तीचा दाता म्हणून देखील उल्लेख केला जातो. या चार्ल्स मेटकाफने वृत्तपत्रावर जी बंधने लादलेली होती ती बंधने शिथिल करण्याचा जो प्रयत्न केला, म्हणूनच चार्ल्स मेटकाफला वृत्तपत्र मुक्तीचा दाता असं म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. देशी भाषिक वृत्तपत्र कायदा कोणी पास केला? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड ॲडम्स, लॉर्ड हेस्टिंग्ज. अर्थातच लॉर्ड लिटन हा योग्य पर्याय आहे. लॉर्ड लिटन मुळातच जुलमी वृत्तीचा गव्हर्नर जनरल होता. लॉर्ड लिटन याने भारतातील देशी भाषिक जे वृत्तपत्र होते यांच्यावर अतिशय कडक अशा प्रकारचे बंधने लादलेले होते. ओके. म्हणजेच देशी भाषिक वृत्तपत्र कायदा म्हणजेच व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा कोणी पास केला? लॉर्ड लिटनने. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. लॉर्ड लिटनने दुष्काळ निवारण्यासाठी कोणती समिती स्थापन केली होती? इथे आपल्याला 4 पर्याय दिसतील. कॅम्पबेल समिती, स्ट्रॅची समिती, मॅकडोनाल्ड समिती, रॅले समिती. योग्य उत्तर काय आहे? स्ट्रॅची समिती. स्ट्रॅची समितीची स्थापना कोणी केली? लॉर्ड लिटनने. ओके. नीट बघा. पुढचा प्रश्न. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? इथे आपल्याला 4 वेगवेगळे पर्याय दिसतील. ग्रँड डफ, कॅप्टन ब्रिज, लॉर्ड रिपन, लॉर्ड माउंटबॅटन. ओके. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपनला म्हणतात. लॉर्ड रिपन हा
उदारमतवादी वृत्तीचा होता आणि त्याचंच प्रतीक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था त्यांनी स्थापन केल्या, म्हणूनच त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. ब्रिटिश प्रशासनाच्या आर्थिक धोरणाचा महत्त्वाचा परिणाम कोणता? इथे आपल्याला 4 वेगवेगळे पर्याय दिसत आहेत. 1. संपत्तीत वाढ, 2. रोजगार प्राप्तीत वाढ, 3. लघु उद्योगांचा ऱ्हास, 4. शेतीचा विकास. तर यामध्ये या ब्रिटिश प्रशासनाच्या आर्थिक धोरणाचा महत्त्वाचा जो परिणाम आहे तो म्हणजे लघु उद्योगांचा ऱ्हास. ओके, त्यामुळेच थोड्याच कालावधीत सदन भारत दरिद्री झालेला आपल्याला दिसतोय. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. मराठी वृत्तपत्राचा जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? म्हणजेच मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. 1. बाळशास्त्री जांभेकर, 2. लोकहितवादी, 3. महात्मा फुले, 4. राजाराम मोहन राय. तर याचं योग्य पर्याय जो आहे बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतलं पहिलं जे वृत्तपत्र सुरू केलं ते म्हणजे दर्पण. ओके, दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? बाळशास्त्री जांभेकरांनी. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात? बाळशास्त्री जांभेकरांना. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. भाऊ महाजन, जगन्नाथ शंकर शेट, आगरकर, इथे अगरकर झालं आहे तर आगरकर, न्यायमूर्ती रानडे. ओके, याचा योग्य जो पर्याय आहे तो म्हणजे जगन्नाथ शंकर शेट. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. जगन्नाथ शंकर शेट यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर बॉम्बे असोसिएशन संघटनेची. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. लोकहितवादी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? इथे आपल्याला 4 वेगवेगळे पर्याय दिसतील. 1. न्यायमूर्ती रानडे, 2. गोपाळ हरी देशमुख, 3. दादाभाई नौरोजी, 4. फिरोजशाह मेहता. इथे आता 2 नंबरचा पर्याय गोपाळ हरी देशमुख हा योग्य पर्याय आहे. म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांचा लोकहितवादी म्हणून उल्लेख केला जातो. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. भाऊ महाजन यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? इथे आपल्याला 4 पर्याय दिसतील. त्यातला बघा, पहिला पर्याय आहे केसरी, अर्थातच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले. मराठा हेही वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले. सुधारक हे आगरकरांनी सुरू केलेले वृत्तपत्र आहे. आता राहिला पर्याय प्रभाकर. मग उत्तर काय? भाऊ महाजन यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर प्रभाकर. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली होती? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. पहिला राजाराम मोहन राय, दुसरा भाऊ महाजन, तिसरा महात्मा फुले, चौथा लोकमान्य टिळक. योग्य पर्याय काय आहे? महात्मा फुले. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. ओके, पुढचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. 1. महात्मा फुले, 2. सावित्रीबाई फुले, 3. पंडिता रमाबाई रानडे, 4. आनंदीबाई जोशी. तर योग्य पर्याय काय आहे? महात्मा फुले. असाही प्रश्न विचारू शकतात. महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथाची
निर्मिती केली तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा असूड हा पर्याय असेल तर त्याला टिक मार्क करायचा. गुलामगिरी हा पर्याय असेल तर त्याला टिक मार्क करायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. परमहंस मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? इथे आपल्याला 4 वेगवेगळे पर्याय दिसत आहेत. दादोबा तरखडकर, आगरकर, लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले. योग्य पर्याय काय आहे? दादोबा तरखडकर. ओके. दादोबा तरखडकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? परमहंस मंडळ. ओके. पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? इथे आपल्याला 4 पर्याय दिसतील. 1 प्रार्थना समाज, 2 आर्य समाज, 3 ब्राह्मो समाज, 4 सत्यशोधक समाज. ओके. आता सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले, ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन राय, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती. अर्थातच या प्रश्नाचं उत्तर काय आहे? प्रार्थना समाज. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर प्रार्थना समाज. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. मुंबई येथे पहिली रात्रशाळा कोणी सुरू केली? इथे आपल्याला 4 वेगवेगळे पर्याय दिसतील. 1 लक्ष्मण भिकोबा, 2 यशवंतराव चव्हाण, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 ताराबाई शिंदे. अर्थातच योग्य पर्याय काय आहे? लक्ष्मण भिकोबा चव्हाण. ओके. काय? लक्ष्मण भिकोबा चव्हाण यांनी पहिली रात्रशाळा सुरू केली. कुठे केली? कोणत्या शहरात केली? तर मुंबई येथे. ओके. आता आपण बघूयात पुढचा प्रश्न. सत्यशोधक समाजाचे प्रमुख तत्व कोणते? इथे आपल्याला 4 वेगवेगळे पर्याय दिसतील. एकेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, ग्रंथप्रामाण्यावर भर, जातीश्रेष्ठता. अर्थातच सत्यशोधक समाजाचे प्रमुख तत्व काय आहे? एकेश्वरवाद. ओके. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या शहरात झाली होती? ओके. आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद. तर उत्तर काय आहे? पुणे. ओके. म्हणजे सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या शहरात झाली? तर पुणे. किंवा पुणे येथे कोणत्या संस्थेची किंवा सभेची स्थापना झाली? तर सार्वजनिक सभा. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. शेवटचा. सार्वजनिक काका म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहे. शाहू महाराज, गणेश वासुदेव जोशी, भाऊ महाजन आणि लोकमान्य टिळक. त्यामध्ये गणेश वासुदेव जोशी हा योग्य पर्याय आहे. ओके. आता आपण इथे थांबूयात. धन्यवाद.